नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये आराध्य देवतेच्या नामस्मरणाला, उपासनेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतामध्ये हजारो मंदिरं आहेत आणि कोट्यावधी भाविक दररोज न चुकता कुलदेवता, आराध्य देवता यांची उपासना करत असतात. आपली आराध्य देवता आपल्यावरती सदैव कृपादृष्टी ठेवावी अशीच सर्व भाविकांची इच्छा असते. आराध्य देवता असेल किंवा कुलदेवता असेल, या देवतांना घरातील देवघरासह विविध ठिकाणी स्थापन केलं जातं. घरामध्ये एखादी मोठी प्रतिमा यासाठी लावली जाते. गळ्यामध्ये लॉकेट किंवा हातातील अंगठी स्वरूपामध्ये देवतेची प्रतिमा धारण केली जाते. आपल्याला देवतेचा विसर पडू नये आणि देवतेचंही कायम आपल्यावरती लक्ष असावं, असा त्यावरचा दुहेरी हेतू असतो. कोणतीही नवीन गोष्ट घेतली की अनेक जण ती पहिली देवापुढे ठेवतात. दुचाकी, चारचाकी, ट्रक, बस अशी मोठी वाहनं घेतली तरी आराध्य देवता किंवा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा केली जाते. देवतेची एखादी छानशी प्रतिमा किंवा मूर्ती त्या वाहनामध्ये प्रस्थापित केली जाते. आताच्या घडीला बहुतेक जण त्यांच्या कारमध्ये देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवतात. असं मानलं जातं की असं करणं नकारात्मक ऊर्जा दूर करतं. अनेक जण विशेषतः गणेश, महादेव, शिवशंकर किंवा इतर देवतांच्या मूर्ती डॅशबोर्डवरती प्रस्थापित केल्या जातात. तर कोणत्या प्रकारच्या मूर्ती किंवा प्रतिमा कारमध्ये स्थापित करणं योग्य ठरतं तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कारण चुकीच्या स्थितीमध्ये असलेली मूर्ती केवळ लक्ष विचलित करत नाही, तर वाहन चालवण्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कारच्या डॅशबोर्डवरती मूर्ती प्रस्थापित करताना काही नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जर गणपती बाप्पा, शंकर, महादेव किंवा इतर कुठलीही देवता ध्यानस्थ बसलेली आहे, अशा प्रकारची मूर्ती अजिबात असू नये. कोणत्याही देवतेची ध्यानस्थ स्थिती ही शांतता, स्थिरता आणि आत्मनिरीक्षणाचं प्रतीक आहे. परंतु कार किंवा कुठलंही वाहन हे गतिमान असतं, त्यामुळे ही विरोधाभासाची स्थिती निर्माण करतं. अशा मूर्ती चालकाच्या मनावरती परिणाम करू शकतात. त्यामुळे चालकाची एकाग्रता भंग पावू शकते, असाही दावा आहे. कोणत्याही देवतेची ध्यानस्थ स्थितीतील देवतेच्या मूर्ती कारमध्ये ठेवू नयेत. विशेषतः ध्यानस्थ स्थितीतील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा कारमध्ये स्थापित करू नये, असा महत्त्वाचा सल्ला आज आमच्याकडनं तुम्हाला दिला जातोय. कारण मोठ्या प्रमाणावरती कारमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा प्रतिमा लावल्याचं आपण पाहत असतो. प्रथमेश असलेला गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. कारमध्ये गणपतीची फक्त जागृत किंवा आशीर्वाद देणारी मुद्रा असलेली मूर्ती स्थापन करणं हे शुभ मानलं जातं. कारमध्ये मूर्ती स्थापन करताना काही गोष्टींचा अवश्य विचार करावा, अन्यथा त्याचा फटका बसू शकतो. कारमध्ये स्थापित केली जाणारी कुठल्याही देवतेची मूर्ती ही जागृत स्थितीत असावी. मूर्ती किंवा प्रतिमेचे देवतेचे नेत्र हे खुले असावेत. जागृत स्थिती ही सकारात्मक ऊर्जा, दक्षता आणि संरक्षणाचं प्रतीक मानली जाते. आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेमध्ये गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा तसेच भगवान शिवांची शांत परंतु जागृत प्रतिमा वाहनासाठी सर्वोत्तम मानली जाते. जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची असेल तर काही महत्त्वाचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. कार चालवताना तुमची नजर सातत्यानं त्यावरती जाणार नाही, अशा ठिकाणी मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वप्रथम शक्य असेल तर ती जागा गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर योग्य पद्धतीनं पूजन करावं आणि मग ती मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. कधीही तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती बिलकुल ठेवू नये, हे अत्यंत अशुभ मानलं जातं. मूर्तीवरती फुलं, हार ठेवले असतील तर ते दररोज बदलणं आवश्यक आहे. इतर सजावटीच्या वस्तू ठेवल्या तरी ती जागा दररोज स्वच्छ करणं आवश्यक आहे. धूळ आणि घाण साचू नये यासाठी मूर्ती आणि आजूबाजूची जागा दररोज वेळोवेळी स्वच्छ करत राहावी. कारमध्ये किंवा मोठ्या वाहनांमध्ये योग्य प्रकारची मूर्ती किंवा चित्र ठेवावं. त्यामुळे चालकाचं मन शांत आणि एकाग्र राहू शकतं. गणेश, महादेव, शिवशंकर किंवा कुठल्याही देवतेची जागृत अवस्थेतीलच मूर्ती निवडावी. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी दूर होतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कारमध्ये कोणत्या प्रकारची मूर्ती ठेवावी आणि कोणत्या प्रकारची ठेवू नये, काय शुभ आणि काय अशुभ आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम होईल, हे सगळं
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. तर मग स्वामी भक्तांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.